ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी विधान भवन परिसरात आपल्याला धक्काबुक्की झाल्याचा आरोप केलाय। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या बॉडीगार्डने ही धक्काबुक्की केली असा त्यांचा आरोप आहे। सरदेसाई यांनी गोऱ्हे यांच्या समोरच संबंधित सुरक्षा रक्षकाला जाब विचारला आणि त्यावरनं वरुण सरदेसाई आणि नीलम गोऱ्हे यांच्यातही काहीशी शाब्दिक चकमक झाली। त्यानंतर नीलम गोऱ्हेंनी विधिमंडळ उपायुक्तांना दालनामध्ये बोलवून घेतलं। दुसऱ्यांदा मला मॅडम धक्के बसले इथे काय अतिरेकी घुसले दुसऱ्यांदा झाले दुसऱ्यांदा धक्का लागला मला हा माणूसच नव्हता त्यावेळेला आत्ता लागला त्यांची सुरक्षा सगळ्यात जास्त वाढवली आहे महिला आणि कोणाला नाही सुरक्षा द्यायची हा काही माझा विषय नाही, तो सरकारचा विषय। माझं म्हणणं एवढं सरळ सोपं आहे, विधान भवनाच्या आवारात मेन गेट पासून ते विधान भवनांमध्ये आत येईपर्यंत हा जो मधला पॅसेज आहे, या पॅसेजमध्ये आमदार जर चालत असेल आणि आमदाराला कोण उपसभापती असतील किंवा अजून कोणाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करणं योग्य आहे का?